बरेच जण म्हणतात ना, का करायचं का करायचं, कुणी केलं, त्यांच्यासाठी हा पुरावा आहे. नाथ महाराजांनी केले, तुकोबाराने त्यांच्या आई वडिलांचं श्राद्ध केलंय आणि ते आपल्यासाठी प्रमाण आहे म्हणून करायचं. आणि आणखी पुढचं सांगतो, एवढा मोठा अट्टास का करायचा? पूर्वजांना उत्तरगती चांगली प्राप्त होते, त्यांच्या आत्म्याला शांती लाभते. असे कार्यक्रम केल्यानंतर पितृदोष लागत नाही. आणि पितरांचा दोष ज्यांना लागलाय त्यांना विचारा, मग नाशिक तर प्रसिद्धच आहे त्याच्यासाठी. आका महाराष्ट्र हिथं येतोय नारायण नागबली करायला. आमचे पितृदोष लागले ते बाहेर काढा. का होते तोपर्यंत बी आई बापाला त्रासच दिला आणि गेल्यानंतर बी असे कार्यक्रम केले नाही, त्यांचे शापच घेतले. आहा काटा त्यांचे करीती पितरण वंशी दुराचार जन्माला. दुराचारी पुत्र जर वंशात जन्माला आला तर स्वर्गातून पूर्व शाप देतात. आणि आता ह्याच्या उलट आहे का, अशा चांगल्या विचाराची मुलं जन्माला आली तर हा 16 पाऊन वैकुंठवाशी आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद हे प्रमाण आहे ना, ह्या सगळ्या कार्यक्रमाचा सारांश आहे माय बाप. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. त्यांचा आशीर्वाद या परिवाराला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या पितृपक्षामध्ये आपल्या संस्कृतीनं सांगितलं, या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं. इथून मग आपले जेवढे पूर्वज असतील त्यांच्या नावानं आपण ठराविक पितर ठरवतो, त्यांना जेवण बोलून पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून पितरांच्या नावानं यथा सांग त्यांची पूजा करणं ही आपल्या परंपरेतली फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पितर जेवायला घालणं, पितृपक्षामध्ये पूर्वजांचं स्मरण करणं, ही परंपरा आपल्या वारकरी संप्रदाय जर कुणी जपली असेल, नाथ महाराजांनी, पैठण निवासी नाथ महाराज. पितृपक्षामध्ये पुरणपोळ्याचा स्वयंपाक, पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवलेला आहे. पोळ्या हे गिरिजामातेने फार सुंदर केल्या होत्या. अहो गिरिजामाते ती पोळी अशी होती, पोळी गुळवणी टाकली तर पोळी जागा विकरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. अहो काय काय पोळ्याच तुटत नाहीत म्हणून. आमचा एक मित्र जेव्हा गेला त्याचा अंगठा मुरगळला पण पोळी तुटली नाही. काय अरे लबरची काका, लाडू फिकून हाणलं तर डोकं फुटतंय पण लाडू फुटाना. चांगला स्वयंपाक करायला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते. जुन्या मावल्या बघा, कमी वेळात फास्ट स्वयंपाक, पाण्याला फोडणी, पण अशी आमटी माणूस चुरून हाणतं. काय काय ना मिळच लागत नाही. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकी वाडीमध्ये करपे वाडी, वर कोरडे वाडी. पण नेमका कोणचा भात खायचा जळालेला का करा आपल्याला भाऊ. ती सुद्धा एक कला आहे बरं का. गायन कला आहे, वादन कला आहे, तसा स्वयंपाक सुद्धा एक कला आहे. त्याला पाक कला म्हणते. त्याला अन्नपूर्णा मातेची कृपा असावी लागते, त्यावेळेस स्वयंपाक चांगला होत असतो. आणि स्वयंपाक करताना जीवतून स्वयंपाक करायचा, शुद्ध अंतकरणानं करायचा, भगवंताचं नाम मुखामध्ये ठेवायचं आणि स्वयंपाक बनवायचा. आणि ते जर अन्न कुणी खाऊ द्या, किती दुर्जन असू द्या, सज्जन झाल्याशिवाय राहणार नाही. जसे अन्न तशी बुद्धी. सात्विकता, स्वच्छता, ताट वाढण्याची सुद्धा पद्धत. निम्म जेवण तर डोळ्यानेच झालं पाहिजे, असं ताट बघितल्याच पोट भरलं पाहिजे. ही सिस्टमॅटिक जेवणाची पद्धत आहे, त्याला कला म्हणतात, पाक कला. आणि भाकरीचं पीठ मळताना नवरा बायकोची भांडणं लागलेली. आणि हिनी मालकावचा राग त्या पिठाव काढायचा. मालकाला तर काही धरता येत नाही, मग पिठाव दाब द्यायचा इकडं, मालकाव घालून पीठ मळायचं. म्हणजे मालकाला तर मळता येत नाही. ओंडा करायचा, त्याच्यात पाणी वाटायचं आणि मग मालकाच्या नावाने पिठाला झटकं द्यायचं. मी म्हणून नांदली, दुसरी असती तर काय शक्य आहे, काय टापेन. प्रत्येक माता मावल्याचं हीच वाक्य आहे. दुसरी असती तर पळून गेली असती. मग सगळ्या जर पळून गेल्या असत्या तर नांदल्या कोणच्या असत्या बन नेमक्या. आणि प्रत्येक माऊलीला वाटतं की माझ्या इतकं दुःख कोणालाच नाही. प्रत्येकीचं हेच दुःख नाही की सगळ्यात जास्त जगात दुःख फक्त मलाच आहे, असं काहीच नाही. सगळ्यात जास्त दुःख या जगात फक्त सीतेला होतं. सीते इतकं दुःख कुणालाच नाही. आपलं लय टुमटुमीत आहे, फक्त आपण मानून घेत नाही. विठ्ठल पिठाव घालून मालकाचा राग पिठाव काढायचा. आणि ती जर भाकरी पोराने खाल्ली तर मुलाची वृत्ती कशी सात्विक होईल, ती बी मग येडेवानी करते. मग ही भांडणं, घरात आनंद नाही, पैसा आहे पण समाधान नाही, सगळं वाय 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 वाय, कालवा धिंगाणा, कायम राहडा, कोणाची कोणाला मिळ नाही. का? अन्न सात्विक बनवा. गिरजा माता अशा पोळ्या गळून एक टाकली तर पोळी जाग्या विकरायची. 7 वाजता तर पोळ्या तयार झाल्या. गरीब कुटुंब दारा पडून चाललं होतं. ते सुगंध आला म्हणले काय नाथ महाराजांच्या घरी भारी बेत आहे. दुसरा म्हणला बेत त्यांचा आहे, आपल्यासाठी कोण आहे म्हणला. नाथ बाबांनी ऐकलं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा, देव तेचे जाणावा. त्यांना बोलून घेतलं.
पंचपक्वानाचं सर्व मिष्टान्नाचं जेवण माझ्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक खाऊ घातला. गरीब कुटुंब होतं, कोणाचं काय विचारपूसच नाही, पितरांच्या आधीच. आणि गेले माघारी. गावातल्या 2-4 जणांना हे प्रकरण कळलं, त्यांना तर भांडवलच गवलं पेटवायला. हे असा बी वर्ग ठराविक असतो बरं का. त्यांना फक्त भांडवल सापडलं पाहिजे, पिटिवलंच समजायचं गावात. फायदा न तोटा, नुसता कालवा. आणि जे ठरलेले पंडित होते गावातले, तिथं जाऊन भांडणं पेटवले. म्हणलं काय तुमची इज्जत राहिली? 4 वेस 6 शास्त्र 18 पूर्ण तुमच्या उलटी पाटीत. काय उपयोग आहे म्हणले? द्या नदी सोडून तुमचं शास्त्र. इकडं तुम्ही ठरलेलं पितर 12 वाजता तुमच्या अगोदर गाव जीवन गेले. काय तुमची क्रियाची इज्जत, काय प्रोटोकॉल आहे का नाही? पिटिवलं बा भांडण. आणि त्या आधीच तर फुगीरन, आता तर काय असं पिटिवलं म्हणले बहिष्कार. गावातला एकही पंडित नाथ महाराजांच्या घरी आता जेवायला जाणार नाही. नाथ महाराजांना काळजी वाटू लागली. आणि ज्यांनी तिकडे जाऊन पिटिवलं तीच परत नाथ महाराजांकडे आली. नाथ बाबा असं असतं का? अहो भुकेलेला अन्न दिलं हे काय आपली चूक झाली का? आणि त्यांनी हा निर्णय घेणं त्यांना ही अशी बघा, म्हणजे हे मधले चमचे असतात ना, ह्यांचं दोन्हीकडं जुळतं बरं का. तिकडं बी चालत आणि इकडं बी चालतात. ते कोणाचेच नसतात, त्यांना फक्त माल मिळाला की उद ते निष्ठा कोणावरच नसते त्यांची. परत इकडे येऊन असली भाषा. नाथ महाराजांना वाईट वाटू लागलं, डोळ्यात पाणी आलं. आता काय करायचं? पण देव तिथंच होता ना. काय काम करत होता? कावडीने पाणी जागर चक्रपाणी कावडीने पाणी जागर चक्रपाणी कावडीने पाणी जागर चक्रपाणी कावडीने पाणी जागर कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावी निळावंदी त्यांचे पाय. साक्षात भगवंत तिथे आहेत ना. देवाने सांगितलं, नाथबाबा रडू नका, डोळे पुसा. जे रुसून बसलेत ना, त्यांच्या बापाला आजोबाला पंजोबाला आणण्याची ताकद आपल्यात आहे. तुम्ही काळजी करू नका, पात्र लावा. आणि देव बाजूला आल्याने यमाला फोन केला. आता यम ही कामाला ठेवलेला माणूस आहे, मेन बॉस हाय. या मला सांगितलं, ही जी गावात रुसून बसलेत आहे ना, ह्यांचे पूर्वज खाली पाठवा. यम मला तसं जमत नाही का, खालची वर नेता येते, वरची परत खाली पाठवायला येत नाही. देवाने सांगितलं आगाऊपणा करू नको, म्हणजे मी तुला वॉचमॅन ठेवला आणि तू माझीच गाडी आडवतो. का मी तुला पदावर बसवलं, मग तू माझ्याच गुरुकतो का? तुला परत पद पाहिजे का? कारण मी किंग नाही, पण मी किंग मेकर आहे. काही माणसं पडद्या मागचे कलाकार असते, त्यांच्यात घडवण्याची ताकद असते. म्हणले मी तुला कामाला ठेवलं आणि तू माझं काम करे ना. अहो पण चुकीचं ती परत बघू म्हणले. तू अहो लोक आळ घेते, तू उग मला ईडी लावते. तू ईडीची टेन्शन घेऊ नको. न्यायालय फियालय पोलीस खातं गृह खातं सगळं आपल्या ताब्यात आहे. तू फक्त भ्रष्टाचार कर, बाकी काय मला सांगू नको. तुझा जाकायचं माझ्या लेवल आलं, मी बरोबर प्रकरण दाबतो. तू आता दे वरची खाली पाठवून. दिली वरची खाली पाठवून. बसली पंगत. आणि जी रुसून बसली होती ती म्हणले चला र बघू आता नाथ महाराज काय करते. ते एक जण खिडकीतनं डोकावला, त्याचा बाप तिथं जेवत होता. ते मला अरे 12 पुण्य त्या म्हाताऱ्याच्या मागे घातल्या, म्हातारा हिथं कसं काय जीव होते. दुसरा म्हणला तू गांजा पेल्यामुळे भांबावला असते. मला सर बाजूला मी बघतो तेव डोकावला, त्याचा आजवार हिथं म्हणला माझा आजार. मला तू येडा झाला काय, आजा कसा असन. तिसऱ्याचा पंजोबा, सगळ्याचे पूर्वज दिसा आले. मला एकाच ठीक आहे, पण सगळ्याचेच
नाथ महाराजांचा अधिकार लक्षात आला. ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. अहंकार निघून गेला. नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज आम्हाला माफ करा, फार मोठी चूक झाली, खऱ्या साधूचा आम्ही छेड केला, आता आम्हाला जेवायला वाढा. नाथ महाराज म्हणजे जेवायला मिळून पितरांचं राहिलेलं उष्ट खावं लागलं. उष्ट खातो, प्रसाद समजून खातो, पण 2 घास आमच्या मुखात, तुमच्या या धर्म मंडपामध्ये आमच्या मुखामध्ये गेले पाहिजेत. मग पितरांचं उष्ट खाल्लं आणि पितृपक्षामध्ये पितृजेवणाचा कार्यक्रम नाथ महाराजांनी त्यांच्या वाड्यामध्ये संपन्न केला. ही आपल्या वारकरी संप्रदायातली फार मोठी परंपरा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल